दिलीप लाला आईवळे, संतोष दगडू आईवळे, संतोष दगडू आईवळे, परसू बंडू आईवळे, परसू बंडू आईवळे, यापासून यायचंय. ज्यांचं नाव घेतलं ते त्यांनी इथं होळीची उभा राहायचं. टेबलच्या पाठीमागच्या बाजूला सरका. देऊ आईवळे, दिलीप दत्तू आईवळे, दिलीप दत्तू आईवळे, राजाराम पुराण तातोबा आईवळे, आत्माराम तातोबा आईवळे, अंजुबाई शिवाजी देसाई, अंजुबाई शिवाजी देसाई, नंदकुमार रामचंद्र सदामते, नंदकुमार रामचंद्र सदामते, शंकर बापू मदने, राजाराम बापू मदने, राजाराम बापू मदने, शिवाजी मदने, श्यामराव कृष्णा मिठारे, दोंडी उमाजी मदने, दोंडी उमाजी मदने, द्वारकाबाई राम, हरी पवार कोणी? हरिरामचंद्र पवार. निकम, शंकर महादेव निकम, गोविंदा जानू निकम, गोविंदा ज्ञानू निकम, रंगराव ताडुका, बाळासाहेब अण्णा आत्रे, जगन्नाथ भाऊ आत्रे, आवटे आवटे आवटे, भगवान बाबूराव आवटे, बाळासाहेब अण्णा आवटे, जगन्नाथ भाऊ आवटे. बापूराव गाडगे, अनंत शामराव पाटील, वसंत महादेव पाटील, हनुमंत सुखराव पाटील, दत्तू पाटील, शंकर दत्तू पाटील, कान्हाजी दत्तू पाटील, संभाजी दत्तू पाटील, पुढे तुम्ही पुढे निघताय लगेच कुठली तयारी कराय मंडले तोडी पाटील, बंद करतो तू बंद कर बरं पाहिजे. रजाऊ चांद संदे, रजाक चांद संदे आहे का बघ तुझा. संभाजी दत्तू पाटील, विठ्ठल विनोद पाटील, प्रकाश शंकर राडे, हर वर्ग संतोष क्रांती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक अरुणांना, अविनाश महाराज, विनय महाराज, रमेश माने, चंद्रकांत माने, बालाजी सिसोदिया आणि नरेंद्र एरगट्टीकर हे या ठिकाणी आपल्याला मदत करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं आनंदवाडी गावच्या वतीनं मी
स्वागत करतो आणि 2 मिनिटं महाराज बोलतील आणि परत मदत वाटण्याचा कार्यक्रम चालू. ह्या वेगवेगळ्या जेव्हा काही पूर होतो, भूकंप होतो, ही संस्था त्या आपल्या आमच्या जितकी काही आमची शक्ती आहे त्या शक्तीनुसार काही मदत करायचा प्रयत्न करते. जवळपास भारतामध्ये 150 शाखा आहेत, त्यातली पुण्यातली एक शाखा. जेव्हा हा इथे सांगलीला पूर आला तेव्हा असं लक्षात आलं की इथे बऱ्याच लोकांना पुराने ग्रासलेला आहे, म्हणून काय मदत करावी याचा आम्ही विचार करत होतो. तेव्हा अण्णांनी बरंचसं त्याचं सहकार्य केलं. अण्णांच्या मदतीने आम्ही काही गावात शोधून काढली, त्यातलं त्या लोकांना आम्हाला देता येईल त्या लोकांना आम्ही काही आमच्यामध्ये अल्पशी मदत आहे ती देऊ शकतो. आणि ती मदत तुम्ही गोड म्हणून घ्यावी एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. सौ मंगल महादेव अनुगडे. अप्पाजी रानू धनवडे. रंगराव नामदेव अनुगडे. गोविंद नामदेव अनुगडे. कमल भीमराव अनुगडे. बाळासाहेब धोंडीराम धनवडे. बाळासाहेब धोंडीराम धनवडे. भीमराव दत्ता अनुगडे. भीमराव दत्ता अनुगडे. शांतन ईश्वरा अनुगडे. मारुती ज्ञानू अनुगडे. आनंदा अप्पाजी धनवडे. प्रकाश भानुदास आवटे. प्रकाश भानुदास आवटे. बाळासाहेब अण्णाप्पा आवटे. निवृत्ती गोविंद पवार. निवृत्ती गोविंद पवार. उत्तम रामचंद्र सरगर. श्यामराव रामचंद्र मोरे. 30 नंबर यांच्या वतीनं जो आहे अशाच लोकांना मदत त्यांनी करण्याचं एक संयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला त्यांच्या रामकृष्ण मठातील प्रमुख या अजय महाराज, आनंद महाराज, अविनाश महाराज, विजय महाराज, विनय महाराज, संजय जाधव महाराज, बालाजी सिसोदिया, रमेश माने, चंद्रकांत माने, उदय शिंदे, मी तुपारी गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं, पूरग्रस्तांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं पुनश्च एकदा मी हार्दिक स्वागत करत आहे. पांडुरंग घाडगे, जनार्दन पुढे, क्रांती सहकारी साखर कारखाने संचालक, संभाजीराव सावंते आणि आपण केलेला त्यांच्या गुरूंच्या नावाने त्याचे गुरुमध्ये अर्थात श्री रामकृष्ण देव आपल्याला माहिती आहे भगवंत अवतार घेतो जेव्हा जेव्हा जगामध्ये धर्माची हानी होते तसे त्रेतायुगात राम आले होते, द्वापारात कृष्ण आले होते, तसे आता श्री रामकृष्ण आलेले आहेत आणि ह्या रामकृष्णांच्याकडनं आध्यात्मिक शिक्षण घेऊन स्वामी मोक्षातून जगत मिळायचं, अर्थातच स्वतःची मुक्ती आणि जगाचं गीत साधायचं आहे.
हे जगाचं हीच सांगायचं आहे. त्यामध्ये शिवभावी जीवसेवा हा आदर्श अनुष्ठित आहे, त्याच्यामध्ये भरलेला आहे. रामकृष्ण संघाच्या साऱ्या भारतभर शाखा आहेत. त्यातलीच एक शाखा पुणे येथे आहे. त्या शाखेतर्फे आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि हा रामकृष्ण संघ पूरग्रस्त लोकांना किंवा अर्थक्वेक होतो, भूकंप होतो, तेव्हा जेव्हा लोकांची खूप हानी होते, कठीण परिस्थिती येते, दुष्काळ पडतो, तेव्हा अशा विविध कठीण परिस्थितीत, कठीण काळात जितकं शक्य होईल तितकं मदतीचं सेवा कार्य करत असतो. आपल्यावरती गेल्या जुलैपासून झालेला जो जोरदार पाऊस आणि त्या पावसाने आलेला कृष्णा महिना आणि वेगवेगळ्या नद्यांना पूर आणि त्यातून झालेली हानी भरून काढणं तसं एका दृष्टीने खूप कठीण. गाळून बसण्यात अर्थ नसतो, तर ते बाजूला घालून सर्व मनाचं सामर्थ्य एकवटून परत कर्म करायची असतात. त्यातून परत सर्व काही सुरळीत होतं. आज रामकृष्ण मठा पुण्याच्या शाखेतर्फे जे काही थोडीसे मदत आपल्यापर्यंत आम्ही आणलेली आहे, आशा करतो की आपण सर्व ही प्रेमाची मदत बोल मागून घ्याल. इतकं बोलून मी माझं भाषण चला. इकडे जावा. त्या साईडनं जाय. भीमराव काळे, नितीन काळे, शामराव कृष्णा काळे, आनंदराव प्रसाद बाबा आज चला त्याचा टोपीवाला हे टोपी काय करायचं घे. रघुनाथ नलोडे, पांडुरंग जगदप्पा पाटील, पांडुरंग जगदप्पा पाटील, शिवाजी यादव नलोडे, शिवाजी यादव नलोडे आणि जगन्नाथ चंद्र शिरसोडे. लक्ष्मण आडके, आले की ही
काय नाही हा चला हा चला जाऊ दे जाऊ दे मस्त अजून आहे पुढं आहे की तुला आणि परत हा चला टायमाचं ते शिल्लक हे बारे चला इकडं इकडे इकडे बापू इकडे जाऊ इकडे पण आपण समाजामध्ये ही समस्या निर्माण करतो. तर आपातकाल जेव्हा येतो की अशी कठीण परिस्थिती जेव्हा येते तेव्हाच खरं तर आपल्या मनाचं परीक्षणही होतं आणि अशा परिस्थितीत निस्वार्थ होणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आत्ता जसं सांगितलं की आमचा हा संन्यासांचा संघ, पण हा संन्यासांचा संघ नाही, हा भक्तांचा पण संघ आहे. जसं छत्रीच्या खाली जो असतो त्याचं ती छत्री रक्षण करते. मग त्याच्या खाली कोण उभा आहे ते ती बघत नाही, कोणी छत्रीच्या खाली त्याचं रक्षण होतं. तसं देवाच्या छत्राखाली आपण आहोत आणि आम्हाला आत्ता जसं सांगितलं की जे काही जमलं थोडंसं तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहोत. सगळ्या गावाला तर आम्हाला मदत करणं शक्य नसतं, त्यामुळे आमचे गावात ब्राह्मणाची घ्या. अजित दत्तू चौगुले, संजय दत्तू चौगुले, वसंत रामा गावडे, वसंत रामा गावडे, साहेबना गावडे, रामातो शामराव गावडे, राघव साहेबा गावडे,
रघुनाथ राजप्पा गावडे हुसैन संधी रमजान संधी रसूल संधी बाळासो संधी रघुनाथ तुकाराम लवटे तुकाराम चंद्रू लवटे जिराप्पा लवटे प्रकाश बापू लवटे प्रकाश बापू लवटे रमेश चंद्रू कांबळे सतीश अण्णा तुपे आल्यानंतर पहिल्यांदा कार्ड दाखवायचंय. गणपती दादू लवटे बाळासो बाबूराव चौगुले बाळासो बाबूराव चौगुले वसंत लवटे महिनाबाई वसंत लवटे विश्वनाथ भाऊ लवटे अनिल रावण लवटे विशाल तायप्पा लवटे अरुण जगन्नाथ लवटे अरुण जगन्नाथ लवटे मदत देण्यासाठी तर त्यांनी आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी स्थापन केला त्याला आता 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष होऊन गेली आहे आणि ह्या रामकृष्ण संघाच्या साऱ्या भारतात सगळीकडे शाखा आहेत. त्यातीलच एक शाखा पुण्याला पण आहे. त्या शाखेतर्फे आम्ही आज इथे आलेलो आहोत. आपादग्रस्त हा शब्द आपण म्हणतो, पूरग्रस्त हा शब्द म्हणतो. म्हणजे मनुष्याच्या जीवनात कठीण समस्या येतात, पण ह्या कठीण समस्येचा सामना आपल्यालाच करायचा असतो आणि अशा कठीण परिस्थितीत एकमेकांना सहाय्य करून आपण परत कर्मरत व्हायचं असतं, काम करायचं असतं. त्यामध्ये शिव आहे, देव आहे. ह्या देवत्वाला प्रगट करण्याकरता आपल्याला सर्वांच्या विषयी प्रेमभावना बाळगणं आवश्यक असतं. आपला स्वार्थ त्याग करायला आवश्यक असतं. हे सगळं जर झालं तरच एका अर्थाने आपण सुखी जगू शकत असतो, नाही तर सुख मिळत नाही. स्वार्थापोटी आपण दुसऱ्याचा द्वेष केला तरी सुख मिळत नाही. दुसरा सुखी झाला आहे ते पाहून जर आपण हृदयात मत्सर बाळगला तरी आपण सुखी होत नाही. आपण आपलं घर स्वच्छ ठेवून श्रमदान केलं पाहिजे, त्याच्याकरता निस्वार्थ व्हावं लागतं. ते ह्या सगळ्या गोष्टींनी जर आपण आपलं जीवन धरून राहिलो तर आपण सुखी होऊ शकतं. अशा आदर्शाला धरून आमचा हा रामकृष्ण संघ आहे आणि विविध कार्यात हे कार्य आम्ही करत चाललेलो आहोत.
आम्हाला जे काही शक्य होतं ती अल्पशी मदत घेऊन आम्ही इथे आलो आहोत आणि आपल्यापर्यंत ती मदत पोचवायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. ही छोटीशी भेट तुम्ही लोक गोड मानून घ्या एवढीच मी आपल्या लोकांना विनंती करतो आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या सर्वांना शक्ती द्यावी, सगळ्यांना सुखी ठेवावं. विठ्ठल निवृत्ती माने, नील भगवान माने, प्रभाकर भगवान माने, विठ्ठल भीमराव माने, शिवाजी माने, बाळासो शिवाजी माने, श्रीधर विष्णू माने, श्रीधर विष्णू माने, बापूसो राम, पोपट ज्ञानू माने, पोपट ज्ञानू शिवाजी आकाराम माने, शिवाजी अण्णा माने, शिवाजी अण्णा माने, संपत केशव भोळे, तानाजी गणपत तानगे, सुरेश किसन चव्हाण, अनिल किसन चव्हाण, तिकडे बसतं पाहिजे. कृष्णात दोंडी चव्हाण, कृष्णात दोंडी चव्हाण, नंदू साहेबराव घोडके, नंदू साहेबराव घोडके, सुभाष वल्लप्पा पाटील, उरेप्पा मल्लप्पा गडदे, शिवाजी महादेव, जगन्नाथ बळवंत भिसे, अशोक वसंत मौसम मोरे, श्रीरंग भीमराव मोरे, श्रीरंग भीमराव मोरे, सुरेश पांडुरंग बनसोडे, सुरेश पांडुरंग बनसोडे, तानाजी रामचंद्र भोळे, मारुती रामा भोळे, मारुती रामा भोळे, पण त्यांना जे शक्य आहे त्याने दिलेलं आहे ते आपण अगदी 5 लोकांना दिलं तसं आपण समाधान मानलं पाहिजे. का तर ही 86 लोकांची मदत आहे आणि जे मठ आहेत त्या मठाला आलेले मत तिथून आपल्यापाशी आलेले ही महत्त्वाची मदत आहे. त्यांनी आपल्याला जे दिलं त्यांच्या गावाकडून त्यांना स्वागत केलं पाहिजे. स्वागत केलेलंच आहे, पण जी मदत दिली ती समाधान मानून घेऊया आणि जे बाकी मिळतील ते वेगळं, पण ह्या मठापतीतून आलेली मदत वेगळी आहे. तेव्हा ही मदतीची म्हणजे भावना काय आहे ती समजून घ्या. अगदी तुमच्या अडचणीत आहे, ज्या अडचणीत लोकांच्या पैसे स्वतः जातात त्यांचे डोळे पुसतात, तेव्हा हे लोक साधू लोक आले त्या महत्त्व जाणून घ्या आणि सगळ्यांनी त्यांचं समाधान मानून जे दिलं आहे त्यांचे समाधान मानलं पाहिजे. मानूया एवढं मी सांगतो.